नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आशा करतो तुम्ही सेफ आहात, हेल्दी आहात. मित्रांनो, मी जेजुरकर भूषण, फॅकल्टी ऑफ जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, आपलं टेक्झामीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघणार आहोत अँड एकदम इझी करून टॉपिक आपण बघणार आहोत. आपण जो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जो पण कन्सॉल्टेशन ऑफ सॉईल हा जो टॉपिक आहे तोवरती आपण काय करणार आहे, फोकस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग किंवा काही ठिकाणी तुम्ही सॉईल मेकॅनिक्स पण म्हणता, तर हा जो टॉपिक आहे सॉईल मेकॅनिक्स हा जो टॉपिक आहे यावरती प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काय होतं, क्वेश्चन विचारले जात आहे आणि अतिशय सिंपल लेवलचे क्वेश्चन असतात. पण बरेच मुलं काही टॉपिक स्किप केल्यामुळं ते क्वेश्चन अटेम्प्ट करता येत नाहीत आणि असं होतं की कधी मुलांचा असं समज होतं की हा टॉपिक खूप इझी आहे आणि तो अटेम्प्ट केला जात नाही व्यवस्थित. तर मित्रांनो, तसं करण्याची काही गरज नाही आहे. आपण सगळे टॉपिक एकदम व्यवस्थित कंप्लीट करणार आहोत. पण आज पर्टिक्युलरली आपण जो मुलांना अतिशय किचकट असा टॉपिक वाटतोय, जनरली मुलांना किचकट असा वाटतोय हा टॉपिक कोणता, कन्सॉल्टेशन ऑफ सॉईल, त्या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत. तर कन्सॉल्टेशन ऑफ सॉईल एकदम इझी करून आपण बघणार आहोत. पण तो स्टार्ट करण्या अगोदर एक जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचा प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो एक कॉमन सिलेबस असतो, आयदर इट कॅन बी अ WRD एक्झाम, इट कॅन बी अ JEE लेवल एक्झाम और इट कॅन बी अ MPSC मेन्स एक्झाम. तर साधारणतः आपण हा जो कोर्स लॉन्च करणार आहोत, तर हा कोर्स जो लॉन्च करत आहोत तो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा त्याची जी मेन्स एक्झाम आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूनं लॉन्च करणार आहोत. पण लॉन्च करताना जो MES मेन्सचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला स्ट्रिक्ट राहून आपण काय करणार आहोत, तयारी करणार आहोत. बिकॉज तुम्हाला माहिती असेल, कोणता पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारा स्टुडंट असेल तर त्यानं यू मस्ट फॉलो दिस सिलेबस कॉपी. मग त्यामध्ये जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत त्या ॲज पर युअर रिक्वायरमेंट आपण त्याच्यावरती काय करू, सेपरेट लेक्चर्स आपण त्याच्यावरती बनवू शकतो. बाय द वे, इट इज अनदर टॉपिक, आपण ते नंतर बघूच. तर एक सिलेबस जर आपण बघितला, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचा एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू जर बघितला, तर साधारणतः तुम्ही जर बघितलं कुठं पण, तर स्टार्ट होते तुमची ओरिजिन ऑफ सॉईलपासून. मग आता ओरिजिन ऑफ सॉईल का? कारण सॉईल ज्याविषयी तुम्हाला शिकायचं आहे, ज्याविषयी तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे, ती सॉईल तयार कशी होती, ती फॉर्म कशी होती, याविषयी जर तुम्हाला नॉलेज जर असेल तर तुम्ही पुढे इझिली एंटर करू शकता. मग सर्वात प्रथम जे ओरिजिन ऑफ सॉईल तुम्हाला सांगितलं जातं त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सॉईल असतील. मग एओलियन सॉईल असेल, ॲल्युवियल सॉईल असेल, डिफरंट टाईपच्या सॉईल असतील. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय डिफरंट एजंट. त्याच्यानंतर त्या फॉर्म कशा होता, त्या ट्रान्सपोर्ट कशा होता, त्याचं डिपोजिशन कसं होतं, अपहिवल कसं होतं, डिफरंट पॅरामीटर्स आर देअर. तर मग फर्स्ट टॉपिक जो असतो तुमचा ओरिजिन ऑफ सॉईल. त्यानंतर तुम्ही बोलता प्रॉपर्टीजच्या, ज्या सॉईलच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याकडे तुम्ही बोलता. मग सॉईलच्या काही प्रॉपर्टीज ज्या असतील, ज्या बेसिक प्रॉपर्टीज घ्या तुम्हाला पूर्ण सॉईल मेकॅनिक्समध्ये तुम्हाला यूज करायच्या असतात. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी अ व्हॉइड रेशो, इट कॅन बी अ पोरॉसिटी, ज्या काही बेसिक पॅरामीटर आहे, बेसिक डेफिनेशन्स आहे. मग त्यानंतर जी सॉईलची प्लॅस्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक्स असेल, क्ले असेल, सँड असेल, तर क्लेसाठी प्लॅस्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती प्लॅस्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक, तर हा एक काय असतो तुमचा टॉपिक असतो. मग सुरुवातीला आपण या टॉपिकला काय करत असतो, फोकस करत असतो. त्यानंतर तुम्ही जर ओव्हरव्ह्यू जर बघितला, इथं सगळ्या टॉपिकचे तुम्हाला काय दिसतंय, नेमिंग दिसतंय. मग आपण बघितलं की ओरिजिन ऑफ सॉईल बघता, बेसिक डेफिनेशन बघता, प्लॅस्टिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉईल बघता. त्याच्यानंतर जनरली जर तुम्ही एक सिक्वेन्स जर बघितला तर आपण काय करतो, सॉईलचे जे बेसिक क्ले मिनरल्स आहेत त्या क्ले मिनरल्सविषयी काय करतो, माहिती घेत असतो. आणि मग त्या माहिती भेटल्यानंतर सॉईलला क्लासिफाय कसं करता येईल, डिफरंट क्ले मिनरलच्या कॅरेक्टरिस्टिक एकदा तुम्हाला कळल्या की त्या सॉईलला क्लासिफाय कसं करता येईल त्याचं काय करता तुम्ही, डिस्कशन करता. मग एकदा सॉईल क्लासिफाय झाली की त्यानंतर आपण काय करतो, ॲक्च्युअली सॉईलच्या ॲनालिसिसमध्ये एंटर करतो. आणि मित्रांनो, सॉईल मेकॅनिक्सचे जे फादर मानले जातात, फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स, दॅट इज नथिंग बट कार्ल तरजागी. जर हे जे फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स आहेत त्यांनी अतिशय एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट दिली आणि त्यानंतर सॉईलचं जे सगळं जी हिस्ट्री आहे त्यामध्ये एक खूप मोठे चेंजेस घडून आले. आणि ती सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे कोणती, इफेक्टिव्ह स्ट्रेस. ज्यावेळेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा रिसर्च झाला, इफेक्टिव्ह स्ट्रेस ज्यावेळेस डेव्हलप झाली, त्यानंतर सगळे काय चेंजेस घडून आले. मग एकदा इफेक्टिव्ह स्ट्रेस काय ते आपण बघणार. त्यानंतर त्याचं सिपेज ॲनालिसिस कसं करता येईल, ज्यावेळेस सॉईलमधनं वॉटर फ्लो होतं आहे तर त्याच्यावरती डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहे. मग त्या डिफरंट टाईप ऑफ फोर्सेसचं ॲनालिसिस कसं करता येईल, त्या सिपेज जो होतो आहे त्याचं ॲनालिसिस कसं करता येईल. मग त्या सिपेज जो होतो आहे त्याला जो रेझिस्टन्स भेटतो आहे, तर त्या रेझिस्टन्स थ्रू आपल्याला काय नवीन टॉपिक निघून येतो, कोणता, परमेबिलिटी ऑफ सॉईल. मग सॉईलची परमेबिलिटी, त्यासाठी डिफरंट फॉर्म्युलेज असतील, डिफरंट टाईपच्या लॅब टेस्ट असतील, त्या सगळे आपण यामध्ये बघत असतो. सिपेज ॲनालिसिस अँड परमेबिलिटी ऑफ सॉईल. त्यानंतर ज्यावेळेस सॉईलचा तुम्ही ॲक्च्युअली जर तुमचा मेन पर्पज जो असतो सॉईल स्टडी करण्याचा का,
कारण सॉईलवरती तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर उभं करायचं आहे आणि ज्यावेळेस सॉईलवरती तुम्ही स्ट्रक्चर उभं करताय ऑब्वियसली सॉईलवरती काय येत आहे, लोड येतोय, सॉईलवरती काहीतरी स्ट्रेसेस जनरेट होत आहे. मग हे सॉईलमध्ये किती स्ट्रेसेस जनरेट होतील त्याचं ॲनालिसिस कसं करता येईल ते आपण कशामध्ये बघतो, स्ट्रेसेस ड्यू टू अप्लाइड लोड, स्ट्रेसेस ड्यू टू अप्लाइड लोडमध्ये आपण ते बघतो. मग आता हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस स्ट्रक्चरचा लोड सॉईलवरती येतो, स्ट्रक्चरचा लोड सॉईलवरती आल्यानंतर कोणकोणत्या प्रोसेसेस त्यामध्ये होता, कोणत्या प्रोसेसेसमुळे सॉईलमध्ये स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होता. तर फर्स्ट ऑफ ऑल सॉईलचं कॉम्पॅक्शन होतं, सॉईलचं कन्सॉलिडेशन होतं. मग सॉईलचं कन्सॉलिडेशन होत असताना ज्यावेळेस सॉईलवरती लोड आलेला आहे त्या सॉईलला ज्यावेळेस तो लोड रेजिस्ट करायचा आहे त्यासाठी तुमच्या सॉईलची काय असली पाहिजे, शिअर स्ट्रेंथ असली पाहिजे. आणि शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईलविषयी पण आपण काय करतो, डिस्कस करतो. मग काही ठिकाणी अशी कंडिशन डेव्हलप होऊ शकते की तिथं काय असणार आहे, तुमची सॉईल एक स्लोप असणार आहे, सॉईलची काय असणार आहे, एक स्लोपिंग असणार आहे. मग सॉईलची ज्यावेळेस स्लोपिंग येते तर त्या स्लोपला कसं मेंटेन करता येईल, त्या स्लोपची स्टॅबिलिटी कशी मेंटेन करता येईल त्याविषयी आपण डिस्कस करत असतो. सो नेक्स्ट वन विल बी युअर स्टॅबिलिटी ऑफ स्लोप. त्याच्यानंतर अर्थ प्रेशर थेरीज आहेत. ज्यावेळेस तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माहिती आहे की आपल्याला सॉईलला काय करावं लागतं, रिटेन करावं लागतं इन ऑर्डर टू युटिलाइज दॅट एरिया. सॉईलला रिटेन करावं लागतं. मग सॉईलला रिटेन केल्यानंतर ऑब्वियसली सॉईल काय करते, प्रेशर एक्झर्ट करते आणि मग त्या सॉईलमुळं जे वॉलवरती किंवा जे रिटेनिंग स्ट्रक्चरवरती जे पण प्रेशर येतं आहे त्याला तुम्हाला स्टॅबिलिटी कशी मेंटेन करता येईल, ते स्ट्रक्चर स्टेबल कसं राहील, या सगळ्याचं आपण काय करतो, डिस्कशन. आणि ते कुठं करतो, जे आपण अर्थ प्रेशरच्या थेरीज आहे. अर्थ प्रेशर म्हणजे काय, जे सॉईल तुमच्या रिटेनिंग स्ट्रक्चरवरती प्रेशर लावतं आहे तर त्यावेळेस पण तुमच्या स्ट्रक्चरला मेंटेन कसं करता येईल, स्टॅबिलिटी कशी ठेवता येईल त्याविषयी आपण डिस्कस करत असतो. नेक्स्ट आपण एंटर करतो ॲक्च्युली फाउंडेशन एरियामध्ये. जे पण स्ट्रक्चर सबस्ट्रक्चर तुमचं बिलो दी सॉईल असणार आहे तर जे ॲक्च्युली तुमचं फाउंडेशन असतं तर त्याला कसं तुम्हाला मेंटेन करता येईल किंवा त्या फाउंडेशनची सेफ्टी, त्याची सेटलमेंट ही तुमची परमिसिबल लिमिटपेक्षा कमी कशी ठेवता येईल त्याविषयी आपण डिस्कस करतो. म्हणजे फाउंडेशन तुमचं दोन टाईपचं असू शकतं. इट कॅन बी ॲट दी शॅलो डेप्थ, इट कॅन बी ॲट दी ग्रेटर डेप्थ. शॅलो डेप्थला असेल तुम्ही त्याला शॅलो फाउंडेशन म्हणता, ग्रेटर डेप्थला असेल त्याला तुम्ही काय म्हणता, डीप फाउंडेशन. मग शॅलो फाउंडेशन आहे, डीप फाउंडेशन आहे, त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत, त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. त्याची विड्थ कशी डिझाईन करता येईल, त्याची लेंथ कशी डिझाईन करता येईल, त्यानंतर वॉटर टेबल तिथे येत असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो, या सगळ्या गोष्टी कुठे येतात, शॅलो फाउंडेशन आणि डीप फाउंडेशनमध्ये. त्यानंतर एक साधारणतः जो टॉपिक जे मुलं स्किप करतात कुठली पण तयारी करताना, कारण हे टॉपिक कुठं दिसूनच येत नाही ना, टॉपिक कुठं दिसूनच येत नाही, त्यामुळे मुलं काय करतात, जनरली स्किप करता. कोणते टॉपिक, इथं जर बघितलं तुम्ही कॉफर डॅम आणि वॉटर कंट्रोल, आणि लास्ट जो टॉपिक तुम्हाला दिसतोय कोणता, सॉईल एक्सप्लोरेशन. जनरली मुलं काय करता, हे टॉपिक स्किप करता. आणि तुम्ही MPSCची MES मेन्सची जर सिलेबस कॉपी जर बघितली तर कुठंच सॉईल एक्सप्लोरेशन मेन्शन केलेलं नाही. बट बाय डिफॉल्ट इट इज अ स्मॉल टॉपिक अँड यू शुड कवर दॅट टॉपिक. तोच टॉपिक तुम्ही कवर केला पाहिजे. जर लास्ट तुम्ही MES 2019चा मेन्सचा पेपर 2 जर बघितला तर एक क्वेश्चन विचारला गेला होता अँड आय थिंक दॅट क्वेश्चन वॉज रिलेटेड टू रॉक क्वालिटी डेझिग्नेशन. RQD, तुम्हाला एक रॉकचे नंबर ऑफ पीसेसची लेंथ दिलेली होती आणि त्या लेंथवरनं तुम्हाला काय करायची होती, त्या रॉकची क्वालिटी डेझिग्नेशन काढायचं होतं. म्हणजे RQD नंबर फाइंड आउट करायचा होता. मग ते केलेलंच नाही तर मग क्वेश्चन कसा अटेम्प्ट करणार. सो आपण काय करणार आहे, सॉईल एक्सप्लोरेशनला पण काय करणार आहे, टच करणार आहोत. मग आता एक जनरल ओव्हरव्ह्यू झाला सॉईलचा. सॉईल ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय कुठल्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्यासाठी काय झाला, हा जनरल ओव्हरव्ह्यू झाला. आता MPSC ॲज पर MPSC सिलेबस कॉपी जर तुम्ही बघितलं तर नो वेअर इट इज मेन्शन अबाउट क्ले मिनरॉलॉजी, सॉईल क्लासिफिकेशन, इफेक्टिव्ह स्ट्रेस आणि परमेबिलिटी. ह्या टॉपिकविषयी कुठेही मेन्शन केलेलं नाही. आत्तापर्यंत कुठेही क्वेश्चन विचारलं गेलेलं नाही. सो वी विल स्किप दिस टॉपिक. ह्या टॉपिकला आपण काय करणार, स्किप करणार किंवा त्याला काय करणार आपण ॲट दी लास्ट आपण काय करू, त्याला कव्हर करू. सुरुवातीला जे इम्पॉर्टंट ॲज पर युअर सिलेबस कॉपी आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत. हा ठीक आहे, हा तर सगळा काय झाला, ओव्हरव्ह्यू झाला. नाव आता एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू क्लिअर झाला, ॲक्च्युली सॉईलमध्ये काय शिकायचं ते क्लिअर झालं. मग आज जो आपला मोटो आहे, काय मोटो आहे, आपल्याला कन्सल्टेशन ऑफ सॉईलला काय करायचं, एकदम इझी पद्धतीने, एकदम इझी करून काय करायचं आहे, शिकायचं आहे. कुठलाही स्ट्रेस घ्यायचा नाही, एकदम इझिली तुमचं काय होणार आहे, टॉपिक क्लिअर होणार आहे, एकदम इझिली टॉपिक कन्सॉलिडेट होणार आहे. कन्सल्टेशन शिकायचं आहे, टॉपिक कन्सॉलिडेट करायचं आहे. सो लेट्स सी व्हॉट इज इन दी कन्सल्टेशन. कन्सल्टेशनमध्ये ॲक्च्युली काय शिकायचं आहे बघू. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MESचा जर विचार करत असाल तर MESमध्ये साधारणतः जे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमधून जे क्वेश्चन विचारले जातात साधारणतः 9 ते 10 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे एक साधारणतः 18 ते 20 मार्क्सचं वेटेज या विषयाला आहे. आणि 18 ते 20 मार्क्सचं वेटेज आउट ऑफ 200 इट इज अ ह्यूज वेटेज.
बिकॉज इथं एक एक मार्कनं काय होतं आहे पोस्ट निघून जाते, त्यामुळे एक 18 ते 20चं मार्कचं वेटेज पण काय आहे खूप चांगलं वेटेज आहे आणि ते पण तुम्हाला सिरियसली घ्यायचं आहे आणि कुठलाही टॉपिक किचकट नाही, आपण एकदम इझिली काय करणार आहे कव्हर करणार आहोत. सो लेट्स सी आपला जो आजचा मोटो आहे, काय मोटो आहे? मोटो इज नथिंग बट आवर कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल. कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल. सॉईल कन्सॉलिडेट होते म्हणजे काय होते? सो बिफोर कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल, तुम्हाला कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल क्लिअर करण्या अगोदर मला तुम्हाला हे क्लिअर करावं लागेल की व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉईल. ज्यावेळेस तुम्ही सॉईलचं कुठलं पण स्ट्रक्चर बघताय तर त्यावेळेस कॉम्प्रेसिबिलिटी सॉईल काय आहे? ज्यावेळेस सॉईल कॉम्प्रेस होते म्हणजे काय होते? लेट्स से सपोज आय एम कन्सिडरिंग अ सॉईल इलिमेंट. मी काय केलं, एक स्मॉल सॉईलचा काय केला इलिमेंट कन्सिडर केला आहे. मग आता सॉईलचं मी जर एक इलिमेंट घेतोय, एक सॅम्पल घेतोय, तर या सॉईलच्या सॅम्पलमध्ये काय काय असणार आहे? ऑब्विसली या सॉईलच्या सॅम्पलमध्ये काय काय असणार आहे? सॉईल ग्रेन असणार आहे. सॉईल ग्रेन असणार आहे. सॉईल ग्रेन म्हणजे काय? जे सॉईलचे पार्टिकल आहेत. त्याच्यानंतर जर नेक्स्ट आपण जर बघितलं तर वॉटर असणार आहे सॉईलमध्ये, वॉटर असणार आहे आणि काय असणार आहे? एअर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल विषयी बोलतोय तर कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल इज स्ट्रिक्टली रिलेटेड टू दी सॅच्युरेटेड सॉईल. मग सॅच्युरेटेड सॉईलशी रिलेटेड का आहे ते लवकरच तुम्हाला कळेल. मग आता इथं जर आपण जर बघितलं तर ज्यावेळेस मी सॉईलच्या सॅम्पलमध्ये म्हणतोय की ही तिन्ही इलिमेंट प्रेझेंट आहे, सॉईल ग्रेन पण अवेलेबल आहे, वॉटर पण अवेलेबल आहे आणि एअर पण अवेलेबल आहे, अशा सॉईलला आपण काय म्हणतो? पार्शली सॅच्युरेटेड सॉईल. का? कारण त्याचे सगळे व्हॉइड्स हे वॉटरनं फिलअप झालेले नाही, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? पार्शली सॅच्युरेटेड सॉईल. इफ एअर इज नॉट प्रेझेंट इन टू दी सॉईल सॅम्पल, जर सॉईल सॅम्पलमध्ये एअर प्रेझेंट नाही, कम्प्लिटली फिलअप ऑफ वॉटर, त्याला काय म्हणणार आपण? फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल. त्याला काय म्हणणार? फुल्ली सॅच्युरेटेड किंवा सिम्पली आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड सॉईल. मग आता हे 3 इलिमेंट ज्या वेळेस सॉईलमध्ये आले तर हे 3 इलिमेंट सॉईलमध्ये आल्यानंतर लेट्स से सपोज काय होतंय की या सॉईलवरती काय होतंय? काहीतरी लोड ॲक्ट होतोय. सॉईलवरती काय होतंय? काहीतरी लोड ॲक्ट होतंय. कारण ऑब्विसली ज्या सॉईलवरती तुम्ही काहीतरी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय, सॉईलवरती काहीतरी एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताय, हे व्हॉट एव्हर इट बी, लोड कसा पण येऊ शकतो. तर सॉईलवरती जो लोड येतोय तर काहीतरी काय म्हणू आपण की काहीतरी एक्सटर्नल लोड इथं काय होतोय? ॲप्लाइड लोड त्याला आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ॲप्लाइड लोड. त्याला काय म्हणतो? ॲप्लाइड लोड. मग कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉईल काय? ज्यावेळेस सॉईलवरती ॲप्लाइड लोड येतो तर ॲप्लाइड लोड आल्यानंतर होतं काय की यामध्ये वॉटर आहे, यामध्ये वॉटर आहे. लेट्स से की हा जो ऑरेंज टाईपचा जो कलर आहे इट इज अ वॉटर. हे काय आहे? वॉटर आहे. अँड लेट्स से सपोज हा जो येलो कलर आहे दॅट येलो कलर इज रिप्रेझेंटिंग एअर. हा येलो कलर काय रिप्रेझेंट करतोय? एअरला रिप्रेझेंट करतोय. अँड लेट्स से दिस व्हाईट कलर इज रिप्रेझेंटिंग सॉईल ग्रेन. हे व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतोय? सॉईल ग्रेनला रिप्रेझेंट करतोय. मग आता तिन्ही इलिमेंट इथं प्रेझेंट आहे. ज्यावेळेस लोड येईल सॉईलवरती त्यावेळेस काय होणार? तो लोड कुठे ट्रान्सफर होणार? ऑब्विसली तो लोड कोणाला घ्यायचा आहे? तो लोड सॉईल सॅम्पलला घ्यायचा आहे आणि सॉईल सॅम्पलला तो जर लोड घ्यायचा असेल तर मग सॉईल सॅम्पलमध्ये तो लोड कोण घेणार? ऑब्विसली सॉईल ग्रेन तुमचा लोड घेऊ शकतं, वॉटर लोड घेऊ शकतं आणि एअर पण काय करू शकतं? लोड घेऊ शकतं. मग आता याच्यावरती ज्यावेळेस लोड आला तर इथं जर आपण क्लिअरली ऑब्झर्व जर केलं तर वॉटरवरती तुम्ही ज्यावेळेस हाय स्ट्रेसेस अप्लाय करताय त्यावेळेस त्या वॉटरमध्ये काहीतरी होतं आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ कॉम्प्रेशन होतं आहे. मग ज्यावेळेस लार्ज अमाऊंट ऑफ स्ट्रेसेस तुम्ही अप्लाय करणार त्यावेळेस वॉटरमध्ये स्मॉल काहीतरी कॉम्प्रेशन होतं आहे. त्यामुळे आपण वॉटरला जनरली इनकॉम्प्रेसिबल म्हणत असतो. आणि मित्रांनो, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जेवढ्या पण स्ट्रेसेस येत आहे, जेवढ्या अमाऊंटच्या स्ट्रेसेस येत आहे तेवढ्या अमाऊंटला आपण वॉटरला इनकॉम्प्रेसिबल म्हणू शकतो. त्यामुळे जिथं पण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये कुठं पण वॉटरचा कन्सर्न येत असेल तर तुम्ही वॉटरला काय कन्सिडर करणार? इनकॉम्प्रेसिबल कन्सिडर करणार. आणि एअरचं विषय जर बोललं तर तुम्हाला माहिती आहे एअर काय होते? इझिली कॉम्प्रेस होते. मग आता ज्यावेळेस याच्यामध्ये कॉम्प्रेशन येतं आहे तर कॉम्प्रेशन आल्यानंतर काय होतं आहे? एअर काय होणार? कॉम्प्रेस होणार. ज्यावेळेस लोड आला वॉटर पण काय होणार? कॉम्प्रेस व्हायचा ट्राय करणार, पण वॉटर विल नॉट कॉम्प्रेस. आणि वॉटर कॉम्प्रेस होत नसेल तर तिथं काय होणार? पोअर प्रेशर जनरेट होणार. तिथं काय होणार? पोअर वॉटर प्रेशर जनरेट होणार. आणि इथं लक्षात घ्या की सॉईल ग्रेन जे आहे, सॉईल ग्रेनच्या डिफॉर्मेशनमुळं ज्यावेळेस सॉईलचं एक पार्टिकल आहे आणि सॉईलच्या पार्टिकलवरती तुम्ही लोड दिला तर तो काय होणार? डिफॉर्म होणार. तर त्या डिफॉर्मेशनमुळं पण काय होते? काहीतरी सेटलमेंट होते. तर मग होतं काय की ज्यावेळेस हे वॉटर एक्सपेल होतं आहे किंवा एअर एक्सपेल होते किंवा ते कॉम्प्रेस होत आहे किंवा हे सॉईल ग्रेन कॉम्प्रेस होत आहे, ते कॉम्प्रेस झाल्यामुळं ही सॉईलचे काय होते? सेटलमेंट होत आहे किंवा सॉईलचे जो डायमेन्शन्स आहे ते काय होतं? डिक्रीज होत आहे. आणि या फेनॉमेनलाच आपण काय म्हणतो? कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉईल. यालाच काय म्हणणार आपण? कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉईल.
मग आता कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉईल कळले, मग व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कॉम्प्रेसिबिलिटी अँड कन्सॉलिडेशन. मग तुम्हाला कन्सॉलिडेशन मला समजून सांगायचं होतं. वाय आय एम एक्सप्लेन हिअर कॉम्प्रेसिबिलिटी. तर मित्रांनो खूप रिलेशन आहे, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण कॉम्प्रेसिबिलिटी बोलतोय सॉईलची सेटलमेंट होते, पण कन्सॉलिडेशन जी आहे ती पण कॉम्प्रेसिबिलिटीच आहे, ती पण एक सेटलमेंट आहे, बट इट इज बिकॉज ऑफ पर्टिक्युलर फॅक्टर, बिकॉज ऑफ पर्टिक्युलर कॉम्प्रेशन. मग पर्टिक्युलर कॉम्प्रेशन कोणतं, तर लक्षात घ्या. कन्सॉलिडेशन ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय, तर कन्सॉलिडेशन बघताना आपण कन्सॉलिडेशनमध्ये कोणकोणते पॅरामीटर आपल्याला बघायचे आहे त्याचा एक काय करू आपण ओव्हरव्ह्यू घेऊ. आता कन्सॉलिडेशनचा ज्यावेळेस ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला, कन्सॉलिडेशनमध्ये आपण कोणकोणते पॅरामीटर बघणार आहोत. तर कन्सॉलिडेशनचा एक फ्लो मॅप जर बघितला, कोणकोणते टॉपिक आपण कन्सॉलिडेशनमध्ये कव्हर करणार आहोत, तर कन्सॉलिडेशनमध्ये साधारणतः आपण एक काय करतो की कन्सॉलिडेशनचे टाईप कोणकोणते आहे. व्हॉट आर द टाईप ऑफ द कन्सॉलिडेशन, व्हॉट आर द टाईप्स ऑफ द कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशनचे कोणकोणते टाईप आहे. जनरली आपण 3 टाईपमध्ये काय करतो कन्सॉलिडेशन डिवाइड करतो. इट कॅन बी युअर प्रायमरी कन्सॉलिडेशन, इट कॅन बी युअर इनिशियल कन्सॉलिडेशन और इनिशियल कॉम्प्रेशन तुम्ही म्हणता, किंवा त्यालाच काय म्हणता सेकंडरी कन्सॉलिडेशन. मग ते टाईप आपण बघणार आहोत. त्यानंतर जे तुमचं प्रायमरी कन्सॉलिडेशन आहे, त्या प्रायमरी कन्सॉलिडेशनच्या आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. मग तिथंच तुमचे कॉम्प्रेशन इंडेक्स डिफाईन होईल, तिथंच तुमचे रिकॉम्प्रेशन इंडेक्स डिफाईन होईल, त्याच्यानंतर तिथं कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी डिफाईन होईल. हे सगळे पॅरामीटर कुठे येतील आपले प्रायमरी कन्सॉलिडेशनच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये. सो नेक्स्ट पॉईंट विल बी व्हॉट प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे, प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक. प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ज्या काही तुमच्या इंडेक्स डिफाईन होत्या, डिफरंट पॅरामीटर डिफाईन होतात, ते कुठे दिसणार प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जर कन्सॉलिडेशनमध्ये जर बघितलं, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची टरजागीच वन डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी. तर आपण ते पण बघणार आहोत. काय टरजागीच वन डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी. वन डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी आपण बघणार आहोत. टरजागीच वन डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी. मग टरजागीच वन डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी आपण ज्यावेळेस बघणार आहोत, त्यामध्ये आपण बेसिक अजम्पशन्स बघणार आहोत. व्हॉट आर द अजम्पशन्स मेड बाय सर टरजागी. टरजागी सरांनी जे काही अजम्पशन केले थेअरी डेव्हलप करताना, ते अजम्पशन आपण बघणार आहोत. त्यानंतर सेकंड आपण बघणार आहोत व्हॉट इज द इक्वेशन फॉर्म बाय द टरजागी. टरजागी सरांनी जे काही इक्वेशन फॉर्म केले त्या इक्वेशनविषयी आपण डिस्कस करणार आहोत. टरजागीज इक्वेशन. त्याच्यानंतर हे जे इक्वेशन फॉर्म केलं, मग त्याचं सोल्युशन पण काढावं लागेल. मग टरजागी सरांनी जे इक्वेशन फॉर्म केलं त्याचं आपण काय केलं सोल्युशन फाइंड आउट केलं. मग सोल्युशन जे फाइंड आउट केलं त्यामधून आपल्याला काही पॅरामीटर भेटले. मग आपण टरजागीज इक्वेशनचं सोल्युशन बघणार आहोत. टरजागीज इक्वेशनचं काय बघणार आहोत सोल्युशन. आणि ज्यावेळेस तुम्ही टरजागी इक्वेशनचं सोल्युशन बघणार, त्यामध्येच तुम्हाला कोणते पॉईंट भेटणार, त्यामध्ये तुम्हाला तुमचं डिग्री ऑफ कन्सॉलिडेशन असेल, त्यानंतर तुमचं कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन असेल, किंवा टाईम फॅक्टर असेल. हे एक युजली तुम्हाला हे टॉपिक माहीत असतं. म्हणजे एक जनरली तुम्ही सगळीकडे ऐकलेलं असतं, काहीतरी टाईम फॅक्टर आहे, डिग्री ऑफ कन्सॉलिडेशन आहे, कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन आहे. पण ॲक्च्युली ते कुठं लाय करता, इट इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ टरजागीज इक्वेशन. सोल्युशन्स ऑफ टरजागी इक्वेशनमधून हे सगळे पॅरामीटर आलेले आहे. मग ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही ओडोमीटर टेस्ट करत असाल, मग तुमचे फिक्स रिंग सेल असेल किंवा फ्लोटिंग रिंग सेल असेल, डिफरंट टाईपच्या एक्सपेरिमेंट आहे. हे सगळ्या गोष्टी इथं काय होणार आहे इन्व्हॉल्व्ह होणार आहे टरजागी इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये. आणि लास्टला आपण बघणार आहोत सेटलमेंट ॲनालिसिस आपण बघणार आहोत. सेटलमेंट ॲनालिसिस काय बघणार आहोत सेटलमेंट ॲनालिसिस. मग आता सेटलमेंट ॲनालिसिस ज्यावेळेस मी म्हणतोय, तर ज्यावेळेस सॉईलवरती जस्ट लोड आल्यानंतर काहीतरी त्याची काय होते सेटलमेंट होते ड्यू टू एक्सपल्शन ऑफ द एअर. तेच आपण इथं बघितलं की एअरचं काय होतं कॉम्प्रेशन होतं आणि काही एअर काय होते एक्सपेल होते. मग कॉम्प्रेशन झालं, एक्सपेल झाली, जे काही सुरुवातीला इनिशियल होते त्याला म्हणता इनिशियल सेटलमेंट. त्याला काय म्हणता इनिशियल सेटलमेंट. मग याच्यामध्ये आपण इनिशियल सेटलमेंट बघणार आहोत. त्याच्यानंतर इलॅस्टिक सेटलमेंट बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण, तर प्रायमरी कन्सॉलिडेशनमुळे जे ॲक्च्युअल सेटलमेंट होते. मित्रांनो, पूर्ण कन्सॉलिडेशन टॉपिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकताय ॲट द ग्रॅज्युएट लेवल, तुम्ही काय शिकणार आहे प्रायमरी कन्सॉलिडेशन. वेन यू आर going for higher study you will deal with the secondary consolidation of the soil. Okay, so इथं आपण जो पण पूर्ण डिस्कशन करणार ते कशाचं करणार आहे प्रायमरी कन्सॉलिडेशनचं करणार आहे. सो वी विल सी द सेटलमेंट बिकॉज ऑफ प्रायमरी कन्सॉलिडेशन. सो वी कॅन से प्रायमरी कन्सॉलिडेशन सेटलमेंट. आणि एक लास्टला एक सेकंडरी कन्सॉलिडेशनमुळे एक फॉर्म्युला आपण फक्त लिहिणार आहोत. वी विल नॉट गो इन टू द डीपर ऑफ द सेकंडरी कन्सॉलिडेशन. जास्त डीपमध्ये आपल्याला बघायचं नाही, बिकॉज इट इज नॉट अवर
बिझनेस किंवा आपण असं म्हणू शकतो की सिलेबसमध्ये नाही आहे. सो वी कॅन से दी सेटलमेंट बिकॉज ऑफ सेकंडरी कन्सॉलिडेशन. सेकंडरी कन्सॉलिडेशनमुळे जी सेटलमेंट होणार आहे त्याच्याविषयी आपण काय डिस्कस करणार आहोत. तर हा सगळा कन्सॉलिडेशनचा ओव्हरव्ह्यू झाला. एवढे टॉपिक आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता कॉम्प्रेसिव्हिटी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं आहे. आता आपण इझिली काय करू शकतो, कन्सॉलिडेशनमध्ये एंटर करू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला कधी पण ज्यावेळेस टॉपिक क्लिअर करणार आहे आधी तुम्हाला बेसिक क्लिअर करणार आणि बेसिक क्लिअर केल्यानंतर तुम्ही इझिली काय करू शकता, कोणत्या पण टॉपिकमध्ये एंटर करू शकता. सो लेट्स सी नाऊ कॉम्प्रेसिबिलिटी तुम्हाला क्लिअर आहे. मग आता कन्सॉलिडेशन काय आहे त्याविषयी आपण डिस्कस करूया. मग आता कन्सॉलिडेशन जर तुम्ही कन्सॉलिडेशन जर बघितलं तर एक साधारणतः कन्सॉलिडेशनचं मी पहिला टॉपिक काय दिला आहे, टाईप ऑफ कन्सॉलिडेशन. मग आता कोणत्या टाईपचं कन्सॉलिडेशन होतं आहे आणि ॲक्च्युअल कन्सॉलिडेशन काय आहे त्याविषयी आपण डिस्कस करूया. तर कन्सॉलिडेशन मी तुम्हाला आधीच सांगितलं की कन्सॉलिडेशन इज मेनली डिलिंग विथ दी सॅच्युरेटेड टाईप ऑफ दी सॉईल. आणि सॅच्युरेटेड सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ओनली दी व्हॉइड्स आर फिलअप ओनली विथ वॉटर. जे पण व्हॉइड्स आहे सॉईलचे ते कशाने फिलअप केलेले, वॉटरनं फिलअप केलेले. सो लेट्स से सपोज दिस इज अ सॉईल इलेमेंट आणि हा जो सॉईल मी इलेमेंट कन्सिडर केला आहे, लेट्स से दीज आर दी ग्रेन्स ऑफ दी सॉईल. दीज आर काय, ग्रेन्स ऑफ दी सॉईल. हे जे तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसतं आहे हे काय आहे, सॉईल ग्रेन्स आहेत. आणि ज्यावेळेस मी कन्सॉलिडेशन डील करतोय, आय एम डिलिंग विथ दी सॅच्युरेटेड टाईप ऑफ दी सॉईल. सॅच्युरेटेड टाईप ऑफ दी सॉईल. आणि सॅच्युरेटेड सॉईल आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे, फक्त इट इज फिलअप ओनली विथ वॉटर. फक्त कशाने फिलअप केलेलं आहे, वॉटरनं फिलअप केलेलं आहे. सो नेमिंग द्यायची गरज नाही. ऑब्वियसली हे फक्त काय सॉईल ग्रेन आहे आणि हे काय वॉटर आहे. मग आता सॅच्युरेटेड सॉईलचा जर इलेमेंट आपण बघितला तर ॲक्च्युअली होतं काय, जी इनिशियली तुम्हाला अगोदर पण सांगितलं की ज्यावेळेस ॲक्च्युअल लोड आल्यानंतर जस्ट इनिशियली काय झालं, त्याच्यामध्ये जी पण एअर होती ती एअर काय झाली, बाहेर एक्सपेल झाली. एअर एक्सपेल झाल्यानंतर त्यामध्ये फक्त काय उरली, फक्त वॉटर उरलं आहे. आणि जी सुरुवातीला जी इनिशियली एअर एक्सपेल झाल्यामुळं काहीतरी सॉईलचं काय झालं, सेटलमेंट झालं. का, कारण ते जे व्हॉइड होते त्या व्हॉइडमधली एअर बाहेर पडली आणि सॉईल काय झाली, सेटल झाली. मग जे इनिशियल जी झाली त्याला म्हणतो आपण इनिशियल कॉम्प्रेशन किंवा त्याला तुम्ही इनिशियल कन्सॉलिडेशन पण म्हणू शकता. बेसिकली आपण त्याला कन्सॉलिडेशन जे नाव देतोय ते ॲक्च्युली चुकीचं आहे, बिकॉज कन्सॉलिडेशन इज ओनली डिलिंग विथ दी एक्सपल्शन ऑफ दी वॉटर. सो वी कॅन से इनिशियल कॉम्प्रेशन. फर्स्ट काय होतं तुमचं, इनिशियल कॉम्प्रेशन. मी जे कन्सॉलिडेशनचे टाईप म्हणजे म्हणतोय तर कन्सॉलिडेशनच्या टाईपमध्ये मी काय म्हणतोय, इनिशियल कॉम्प्रेशन. तर इनिशियल कॉम्प्रेशन काय होतं आहे, जस्ट लोड ॲप्लाय केल्यानंतर स्टार्टला जी काही तुमची एअर होती ती एअर एक्सपेल झाल्यामुळे तुमची सॉईल काय झाली, थोडीशी कॉम्प्रेस झाली, थोडी सेटलमेंट झाली, ते झालं तुमचं इनिशियल कॉम्प्रेशन. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, प्रायमरी कन्सॉलिडेशन. नाऊ आय विल टॉक अबाउट दी प्रायमरी कन्सॉलिडेशन. आता मी कशाविषयी बोलणार आहे, प्रायमरी कन्सॉलिडेशन, आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो इफ यू सी हिअर की हा जो सॉईल इलेमेंट आहे, सॅच्युरेटेड सॉईल इलेमेंट आहे. आता सॅच्युरेटेड सॉईल इलेमेंटवरती ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसेस अप्लाय करणार, स्ट्रेसेस कोणामुळे येणार, तर ऑब्व्हियसली स्ट्रेसेस ॲप्लाइड लोडमुळे येणार. मग आता ॲप्लाइड लोडमुळे याच्यावरती ज्यावेळेस स्ट्रेसेस येणार तर ऑब्व्हियसली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस सॅच्युरेटेड सॉईल असते आणि त्याच्यावरती एक्सटर्नल लोड येतो, नेहमी जो एक्सटर्नल लोड आहे तो प्रायमरीली सगळ्यात सुरुवातीला कोण घेतं, कोण बिअर करतं, इट विल बी बिअर बाय दी वॉटर. सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस सॅच्युरेटेड सॉईलवरती ज्यावेळेस एक्सटर्नल लोड येतो, इट विल बी बिअर बाय दी वॉटर. याच्यामधलं कोण बिअर करणार, वॉटर बिअर करणार. मग आता एक्सटर्नल काहीतरी स्ट्रेसेस आल्या आणि त्या स्ट्रेसेस कोणी केल्या, ह्या वॉटरनं बिअर केल्या. आणि ह्या वॉटरनं बिअर केल्यानंतर यू नो दॅट द वॉटर इज इनकॉम्प्रेसिबल. आणि वॉटर जर इनकॉम्प्रेसिबल असेल तर माय डिअर फ्रेंड्स टेल मी, जर वॉटर जर इनकॉम्प्रेसिबल असेल तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय होणार, इंटरनल स्ट्रेसेस तयार होणार. कारण इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही आणि कॉम्प्रेस होत नाही म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये स्ट्रेसेस जनरेट होणार. आणि त्या स्ट्रेसलाच तुम्ही काय म्हणता, पोअर वॉटर प्रेशर. त्या स्ट्रेसलाच तुम्ही काय म्हणता, पोअर वॉटर प्रेशर. म्हणजेच काय होणार इथं, डेव्हलपमेंट ऑफ दी पोअर वॉटर प्रेशर. इथं काय डेव्हलप होणार, वी कॅन से डेव्हलपमेंट ऑफ पोअर वॉटर प्रेशर. डेव्हलपमेंट ऑफ पोअर वॉटर प्रेशर. आणि जर एक्सटर्नल स्ट्रेसेस जर इन्क्रीज होतच गेला, एक्सटर्नल ॲप्लाइड लोड तुम्ही वाढवतच जर गेले तर एक वेळ अशी येते की तो पोअर वॉटर प्रेशर खूप इन्क्रीज होतो. आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जे पोअर वॉटर प्रेशर आहे ते इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, वॉटर कुठंतरी बाहेर पळायला बघतं. वॉटर कुठंतरी जागा शोधतं की मला दुसरीकडे कुठं जाता येईल का, एवढ्या स्ट्रेसेस मला नको आहे, कुठंतरी बाहेर जाण्याचा ट्राय करतं. आणि त्यालाच म्हणतं एक्सपल्शन ऑफ दी वॉटर. आता ज्यावेळेस वॉटरमध्ये एवढ्या स्ट्रेसेस जनरेट झाल्या तर वॉटर काय करणार, कुठंतरी बाहेर जाण्याचा ट्राय करणार, कुठंतरी एक्सपेल होण्याचा ट्राय करणार. आणि एक्सपेल झाल्यामुळं इथली जी व्हॉइड तयार होणार, ज्यावेळेस इथलं वॉटर एक्सपेल होणार, इथं काहीतरी काय होणार,
व्हॉइड्स तयार होणार आणि हे व्हॉइड्स तयार झाले म्हणजे ऑब्विसली जो वरची सॉईल आहे, जो वरचा सॉईल लेअर आहे, तो सॉईल लेअर काय होणार, सेटल होणार. आणि ही जी सेटलमेंट होते बिकॉज ऑफ दी एक्सपल्शन ऑफ दी वॉटर, त्याला काय म्हणणार तुम्ही, इट इज नथिंग बट युअर प्रायमरी कन्सॉलिडेशन. त्यालाच तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी कन्सॉलिडेशन. कशामुळं, ड्यू टू एक्सपल्शन ऑफ दी वॉटर इन दी सॅच्युरेटेड सॉईल. मग आता काय होतंय की ज्या तुम्ही एक्सटर्नल स्ट्रेसेस अप्लाय केल्या होत्या याच्यामध्ये काहीतरी ओव्हर वॉटर प्रेशर तयार झालं होतं आणि जसं तुमचं वॉटर बाहेर एक्सपेल होत जाईल तसं याच्या वॉटरमध्ये जे स्ट्रेसेस तयार झाले त्या काय होणार, कमी होत जाणार. आणि कमी होत होत जाऊन जे काही हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार झालं होतं ते प्रेशर काय झालेलं आता झिरो होण्याचा ट्राय करणार. आणि जसं प्रेशर कमी होईल त्यावेळेस तुम्ही म्हणणार, ज्यावेळेस प्रेशर झिरो रीच होईल त्यावेळेस तुम्ही म्हणणार की प्रायमरी कन्सॉलिडेशन काय झालं, कंप्लीट झालं. प्रायमरी कन्सॉलिडेशनची प्रोसेस काय झाली, कंप्लीट झाली. मग सर सेकंडरी कन्सॉलिडेशन काय, इनिशियल कॉम्प्रेशन कळलं, प्रायमरी कन्सॉलिडेशन कळलं, व्हॉट इज सेकंडरी कन्सॉलिडेशन. सेकंडरी कन्सॉलिडेशन कसं होणार, तुम्ही तर आधीच अज्युम केलंय. कारण इथं जर बघितलं तर वॉटर पूर्ण एक्सपेल झालंय, वॉटर एक्सपेल झालंय, मग इथं उरलं काय सर, तिथं फक्त सॉईल ग्रेन उरले. मग सॉईल ग्रेन कॉम्प्रेस होतील का, सॉईल ग्रेन तर आपण आधीच अज्युम केलंय की सॉईल ग्रेन काय आहे, सॉईल ग्रेन्स काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. मग आता सेटलमेंट कशी होणार, सेकंडरी कन्सॉलिडेशन करायचं आहे म्हणजे सेटलमेंट तर होणार. मग सेटलमेंट कशी होणार, सेटलमेंट कशी होणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस इथनं वॉटर एक्सपेल झालं आणि तरी तुमच्या एक्सटर्नल लोड जर येत असेल तर आता इथं काय होणार, जो एकमेकावरती हे सॉईल ग्रेन आहे, हे सॉईल ग्रेन काय होणार, एकमेकापासून डिस्प्लेस होणार. हे सॉईल ग्रेन काय होणार, एकमेकापासून डिस्प्लेस होणार. त्याला म्हणता तुम्ही रिअरेंजमेंट ऑफ दी सॉईल ग्रेन. त्याला काय म्हणता, रिअरेंजमेंट ऑफ दी सॉईल ग्रेन. आणि ह्या रिअरेंजमेंट ऑफ दी सॉईल ग्रेन झाल्यामुळं काय होणार, परत तुमची सॉईल काय होणार, सेटल होणार. आणि ही जी सेटलमेंट होते त्याला म्हणता तुम्ही सेकंडरी कन्सॉलिडेशन. दॅट विल बी युअर व्हॉट, दॅट विल बी युअर सेकंडरी कन्सॉलिडेशन. दॅट विल बी युअर सेकंडरी कन्सॉलिडेशन. सो आय थिंक आत्ता क्लिअर झालं असेल की व्हॉट इज मीन बाय इनिशियल कॉम्प्रेशन, व्हॉट इज मीन बाय प्रायमरी कन्सॉलिडेशन, व्हॉट इज मीन बाय सेकंडरी कन्सॉलिडेशन. आणि मी ऑलरेडी सांगितलं आहे की इन कम्प्लीट कन्सॉलिडेशन टॉपिक यू विल डील अबाउट व्हॉट, डील विथ प्रायमरी कन्सॉलिडेशन. आता प्रायमरी कन्सॉलिडेशन डील करायचं आहे म्हणजेच आपल्याला काय डील करायचं आहे की ज्यावेळेस सॅच्युरेटेड सॉईल एलिमेंट आहे आणि त्याच्यामधनं वॉटर एक्सपेल होतं आहे, ही प्रोसेस फक्त आपल्याला स्टडी करायची. एकदम इझी आहे, वॉटरला एक्सपेल करायचं आहे बिकॉज ऑफ वॉट, एक्सटर्नल लोड. आणि ते कसं करणार, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असणार, त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत. आय होप यू हॅव क्लिअर ऑल दिस 3 types of the consolidation. Now we can deal with the next, that is nothing but the primary consolidation characteristic. मग आता प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक आपण काय करणार आहोत, डील करणार आहोत. मग आता ज्यावेळेस प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक मी म्हणतोय म्हणजे आता प्रायमरी कन्सॉलिडेशन काय ते तर क्लिअर झालंय, पण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आता स्टडी करायचे आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस प्रायमरी कन्सॉलिडेशन होत आहे त्यामध्ये सॉईलमध्ये कोणकोणते चेंजेस होत आहे, तिथं कोणकोणते पॅरामीटर आपल्याला डिफाईन करता येतील त्याविषयी आपण स्टडी करणार आहोत. सो इन दी प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक जनरली आपल्याला एक 5 टॉपिक बघायचे आहेत, एक 4 ते 5 टॉपिक बघायचे आहेत. कोणते टॉपिक आहेत, सो फर्स्ट विल सी व्हॉट आर दी टॉपिक्स दॅट वी आर गोइंग टू एक्सप्लेन अंडर दी हेडिंग प्रायमरी कन्सॉलिडेशन कॅरेक्टरिस्टिक. तर फर्स्ट थिंग आपण जी बघणार आहोत ती बघणार आहोत की सेटलमेंट वर्सेस टाईमचा ग्राफ कसा ड्रॉ करता येईल. बिकॉज इथं जो मेन जो डीलिंग फॅक्टर आहे तो काय आहे, सेटलमेंट ऑफ द सॉईल. कन्सॉलिडेशन होतं आहे म्हणजे काय होतं आहे, सेटलमेंट ऑफ द सॉईल होते. मग सेटलमेंट ऑफ द सॉईल होत असेल तर एक क्ले सॉईल असेल, सँडी सॉईल असेल तर त्याचा दोघांना आपण काय करणार आहे, त्याची सेटलमेंट कम्पेअर करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो फर्स्ट विल डिस्कस दी सेटलमेंट वर्सेस टाईम कर्व. फर्स्ट विल डिस्कस दी सेटलमेंट वर्सेस टाईम ग्राफ. नेक्स्ट टॉपिक वी विल डिस्कस, ज्यावेळेस आपल्याला सॉईलचा स्टडी करायचा असतो तर बेसिकली आपण काय करतो की त्यामधला जो व्हॉइड रेशो आहे तो डिक्रीज होणार आहे. का डिक्रीज होणार आहे, बिकॉज ऑफ दी लोडिंगमुळे व्हॉइड रेशो डिक्रीज होतोय. का, कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिक्रीज होत आहे आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिक्रीज असेल तर तुमचं ऑब्वियसली काय होणार आहे, व्हॉइड रेशो डिक्रीज होणार आहे. का, कारण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय आहे, कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज व्हॉइड रेशो, व्हॉइड रेशो इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. सो ऑब्वियसली व्हॉइड रेशो डिक्रीज होणार आणि व्हॉइड रेशो डिक्रीज होते म्हणून तर काय होते, सेटलमेंट होते. सो इफ यू सी हिअर आपण काय करणार आहे की व्हॉइड रेशो वर्सेस आपण काय करणार आहे, इफेक्टिव्ह स्ट्रेसचा काय करणार आहे, ग्राफ ड्रॉ करणार आहे. व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा ग्राफ ड्रॉ करणार आहे. आय होप दॅट मीन्स आय एम अज्युमिंग हिअर दॅट यू नो अबाउट दी इफेक्टिव्ह स्ट्रेस. सो नेक्स्ट जो बघणार आहे आपण तो व्हॉइड रेशो वर्सेस लॉग ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेसचा ग्राफ बघणार आहे. मग आता इफेक्टिव्ह स्ट्रेसचा जर ग्राफ ऑलरेडी बघितला होता व्हॉइड रेशो वर्सेस, मग परत लॉग का घेतला,
व्हॉइड रेशो वर्सेस परत लॉग ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेस का घेतोय, त्याला सुद्धा काहीतरी काय रिझन आहे ते आपण नंतर बघू. सो हे 3 टॉपिक तर बघणार आहोत. त्यानंतर याच्या अंडर आपण काय बघणार आहोत, ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. आता हे ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल काय आहे, कन्सॉलिडेटेड सॉईल तर माहिती आहे, सॉईलचं कन्सॉलिडेशन माहिती आहे, पण हे ओव्हर कन्सॉलिडेटेड काय आहे तर ते पण आपण बघणारच आहोत. मग आता ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल बघणार आहोत, मग त्याच्या बरोबर काय असणार आहे, त्याच्याबरोबर असणार आहे तुमची नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. मग ही जे दोन व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेस, व्हॉइड रेशो वर्सेस लॉग ऑफ इफेक्टिव्ह स्ट्रेस, हे जे दोन टॉपिक बघणार आहोत ते कशा अंडर बघणार आहोत, इट विल बी द अंडर नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. हे दोन्ही ग्राफ जे बघणार आहोत ते कोणत्या सॉईलसाठी बघणार आहे, ते बघणार आहे आपण नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. वी विल सी दॅट टॉपिक फॉर नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. आणि त्यानंतर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल बघितल्यानंतर आपण नेक्स्ट जो टॉपिक बघणार आहे, दॅट नेक्स्ट टॉपिक विल बी युअर मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. एक सॉईल आहे, त्या सॉईलवरती तुम्ही लोड ॲप्लाय केला, त्या लोडला रिमूव्ह केलं, परत लोड ॲप्लाय केला, रिमूव्ह केलं, परत लोड ॲप्लाय केला. लोड तुम्ही जास्त ॲप्लाय केला की कमी ॲप्लाय केला, मग त्यामुळे सॉईलमध्ये काय चेंजेस होतील, त्याच्या कर्वमध्ये काही चेंजेस होतील का, हे सगळं आपण तिथं बघणार आहोत. अँड दॅट विल बी अंडर द हेडिंग ऑफ मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. दॅट विल बी वॉट, मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंगच्या अंडर आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वी विल डील विथ दी वॉट, सेटलमेंट वर्सेस टाईम ग्राफ. मग आता सेटलमेंट वर्सेस टाईम ग्राफ बघतोय, याचाच अर्थ टाईमच्या विथ रिस्पेक्टनं काहीतरी काय होतंय, सॉईलची सेटलमेंट होते. मग आता बेसिकली इथं आपण कन्सिडर करताना 2 टाईपच्या सॉईल कन्सिडर करू. कोणत्या 2 टाईपच्या सॉईल, वी विल कन्सिडर 2 टाईप्स ऑफ सॉईल, दॅट इज नथिंग बट युअर सँडी सॉईल आणि क्लेई सॉईल. मग आता सँडी सॉईल आणि क्लेई सॉईल ज्यावेळेस मी म्हणतोय, त्याचा मला काय करायचं आहे, सेटलमेंट वर्सेस टाईमचा ग्राफ कम्पेअर करायचा आहे. मग आता सेटलमेंट वर्सेस टाईमचा ग्राफ जर आपण जनरली जर बघितला, इफ यू सी दी टाईम वर्सेस सेटलमेंट ग्राफ फॉर दी सँडी आणि क्लेई सॉईल, तर सँडी सॉईलसाठी काहीतरी असा ग्राफ तुम्हाला पाहायला भेटेल आणि क्लेई सॉईलसाठी काहीतरी असा ग्राफ बघायला भेटेल. मग आता इथं जर तुम्ही जर व्यवस्थित जर ग्राफ जर ऑब्झर्व केला, टाईमच्या विथ रिस्पेक्टनं सेटलमेंटचा व्यवस्थित ग्राफ जर ऑब्झर्व केला, तर मी काय सांगितलं, दिस इज फॉर सँडी सॉईल अँड दिस इज फॉर क्लेई सॉईल. मग सँडी सॉईलसाठी असा ग्राफ का आला आणि क्लेई सॉईलसाठी असा ग्राफ का आला. मित्रांनो, इफ यू सी द फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्ही स्टडी करता काय, व्हॉइड रेशो, आणि तुम्ही सँडी सॉईल आणि क्लेई सॉईलचा जर व्हॉइड रेशो जर कधी कम्पेअर केला, तर ऑब्व्हियसली कोणाचा व्हॉइड रेशो जास्त असणार आहे, ऑब्व्हियसली दी व्हॉइड रेशो ऑफ दी कोणाचा जास्त असणार आहे, ऑब्व्हियसली व्हॉइड रेशो ऑफ दी सँडी सॉईल विल बी मोर अँड क्लेई सॉईल विल बी लेस. बरोबर. मग आता सँडी सॉईलचं ज्यावेळेस तुम्ही बघताय, सँडी सॉईलमधनं जो साईज ऑफ दी पोर्स आहे, साईज ऑफ दी पोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि साईज ऑफ दी पोर्स जर जास्त असेल तर त्याच्यामधनं एक्सपल्शन ऑफ वॉटर लवकर होणार आणि इमिजिएट त्याची काय होणार, सेटलमेंट होणार. म्हणजे सँडी सॉईलमध्ये काय होतंय की जे पण सॉईलमध्ये वॉटर आहे ते इमिजिएटली एक्सपेल होतं आहे, आणि सॉईलमधलं वॉटर इमिजिएटली जर एक्सपेल जर झालं तर त्याची सेटल पण इमिजिएट होते, आणि इमिजिएट सेटलमेंट होते म्हणजे काय, खूप कमी टाईममध्ये सेटलमेंट होते. म्हणजे कमी टाईममध्ये काय होते, सेटलमेंट होते. मग आता कमी टाईममध्ये सेटलमेंट होते म्हणजे इथं ग्राफ जर कम्पेअर केला तुम्ही बघा, टाईम ग्राफवरती खूप कमी टाईमामध्ये काय झाली, सँडची सेटलमेंट झालेली आहे. पण जर क्लेई सॉईल जर बघितला, तर क्लेई सॉईलमध्ये जे व्हॉइड असतो, त्या व्हॉइडची जे पोर साईज असते ती इट इज व्हेरी लेस, आणि ती कमी असल्यामुळं काय होतं आहे की त्याच्यामधनं जे वॉटरचं एक्सपल्शन व्हायला टाईम काय लागतो आहे, जास्त लागतो आहे. आणि वॉटरचं एक्सपल्शन व्हायला टाईम लागत असेल तर जो रेट ऑफ कन्सॉलिडेशन आहे किंवा जो रेट ऑफ एक्सपल्शन ऑफ वॉटर आहे तो पण काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच हळूहळू काय होतं आहे, वॉटर एक्सपेल होतं आहे, म्हणजेच त्याची सेटलमेंट पण काय होतं आहे, हळूहळू होते. म्हणजेच याचा अर्थ टोटल सेटलमेंट होण्यासाठी क्लेला जो टाईम लागणार आहे तो जास्त लागणार आहे. त्याच्याचमुळे तुम्ही इथं ग्राफवरती जर बघितलं तर क्लेई सॉईलसाठी जो टाईम आहे तो काय आहे, जास्त लागलेला आहे. इथं फक्त एक सँडी सॉईल आणि क्लेई सॉईलचं आपल्याला काय करायचं होतं, नेचर कम्पेअर करायचं होतं. आता जो इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे, जो इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे पुढचा पॉईंट काय, जो व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा ग्राफ आहे. आता व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा जर ग्राफ जर आपण बघितला, व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा जर ग्राफ जर बघितला, तर त्याच्यामधनं काही आपल्याला डेफिनेशन्स किंवा काही फॉर्म्युलाच त्यामधनं आपल्याला भेटणार आहे, किंवा त्याच्यामधनं काही पॅरामीटर आपण डिफाईन करणार आहोत. मग आता जर आपण जर बघितला ग्राफ, सपोज कोणता ग्राफ ड्रॉ करायचा आहे आपल्याला ड्रॉ करायचा आहे व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा ग्राफ. नाउ आय एम डिनोटिंग इफेक्टिव्ह स्ट्रेस लाईक दिस. I think you already know that effective stress we are denoting like this. So here on y-axis void ratio will be there. So let's say suppose मी काय म्हणतोय
की ज्यावेळेस इनिशियल टाईमला तुमची इफेक्टिव्ह स्ट्रेस सिग्मा नॉट होती, ज्यावेळेस इनिशियली इफेक्टिव्ह स्ट्रेस काय होती, सिग्मा नॉट इफेक्टिव्ह स्ट्रेस होती, त्यावेळेस काहीतरी तुमचा व्हॉइड रेशो काय होता, लेट्स से तर तुमचा काहीतरी व्हॉइड रेशो सिग्मा नॉट होता, त्यावेळेस काहीतरी व्हॉइड रेशो काय होता, ई नॉट होता, सॉरी दॅट व्हॉइड रेशो इज नॉट नथिंग बट वॉट, ई नॉट. मग ज्यावेळेस इनिशियली सिग्मा नॉट इफेक्टिव्ह स्ट्रेस होती त्यावेळेस व्हॉइड रेशो ई नॉट होता. आता मला सांगा, जसजशी इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज होत जाईल, जसजसा ॲप्लाइड लोड इन्क्रीज होत जाईल, तसा व्हॉइड रेशो काय होणार, सेटलमेंट होते, म्हणजेच व्हॉइड रेशो काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि त्यामुळं जसजशी इफेक्टिव्ह स्ट्रेस इन्क्रीज होत जाईल तसा व्हॉइड रेशो काय होणार, डिक्रीज होत जाणार. आणि इट इज डिक्रीजिंग लाईक दिस. आणि काही टायमानंतर तुम्हाला काय म्हणतोय, एक कॉन्स्टंट व्हॉइड रेशो भेटतोय, दॅट कर्व बिकम्स फ्लॅटर. तो कर्व काय होतो, एक फ्लॅट कर्व तुम्हाला भेटतोय. मग आता सपोज इनिशियली सिग्मा नॉट होते, लेट्स से आफ्टर टाइम टी की तुमची इफेक्टिव्ह स्ट्रेस किती आहे, लेट्स से आफ्टर टाइम टी इफेक्टिव्ह स्ट्रेस इज सिग्मा 1. मग इफेक्टिव्ह स्ट्रेस जर सिग्मा 1 असेल तर लेट्स से ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम तुमचा जो व्हॉइड रेशो आहे तो काय, लेट्स से इट इज अ सिग्मा 1. मग सिग्मा 1च्या करस्पॉन्डिंग जो व्हॉइड रेशो आहे तो काय, ई नॉट, सॉरी जो काही व्हॉइड रेशो आहे तो काय आहे, ई नॉट व्हॉइड रेशो. E1 काय आहे तुमचा व्हॉइड रेशो आहे कधी, ज्या सिग्मा 1 तुमची इफेक्टिव्ह स्ट्रेस आहे. मग आता मला एक सांगा, हा जर एक कर्व जर असेल, तर या कर्वचा मी स्लोप घेऊ शकतो का, ऑब्वियसली स्लोप घेऊ शकतो. मग स्लोप कसा घेता, ऑब्वियसली dy/dx. आणि dy/dx म्हणजे y कॉर्डिनेटमध्ये चेंजेस झाले, डिवाइड x कॉर्डिनेटमध्ये चेंजेस झाले. इथं आपण 2 पॉईंट कन्सिडर केले, हा एक पॉईंट तुम्हाला एक दिसतोय, आणि हा एक पॉईंट दिसतोय. तर या पॉईंटचा रिलेट करून आपण काय करतो, याचा स्लोप जनरेट करू शकतो. आता इथं जर बघितलं तर ह्या कर्वचा जो ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा, याचा आपण काय करू शकतो, स्लोप घेऊ शकतो. आणि मला जर स्लोप घ्यायचा असेल तर त्या स्लोपला मी कसं लिहू शकतो, dy मीन्स व्हॉट, चेंज इन y कॉर्डिनेट. पहिला इनिशियल y कॉर्डिनेट काय होता, इट वॉज E naught. What is second y coordinate? It is E1. So we can say E naught minus E1. मग आता एक्स कॉर्डिनेटमध्ये काय चेंजेस झाले, इनिशियली तुमचा एक्स कॉर्डिनेट काय होता, सिग्मा नॉट. नंतर एक्स कॉर्डिनेट काय झाला, सिग्मा वन नॉट. इथं जर लक्षात जर घेतलं तुम्ही तर ई नॉट आणि E1 मध्ये जर बघितलं तर ई नॉट इज ग्रेटर दॅन E1. त्यामुळे ही जी क्वांटिटी असणार आहे ही काय असणार आहे, इट विल बी पॉझिटिव्ह क्वांटिटी. बट इफ यू सी द डिनॉमिनेटर दॅट सिग्मा नॉट इज लेस दॅन सिग्मा 1. आणि इथं जर बघितलं तर सिग्मा नॉट लेस दॅन सिग्मा 1, डिनॉमिनेटर जो असणार आहे तो काय असणार आहे, निगेटिव्ह क्वांटिटी असणार आहे. म्हणजेच हा जो रिझल्टंट रेशो तुम्हाला भेटणार आहे इट विल बी अ निगेटिव्ह क्वांटिटी. बट हा जो स्लोप जो आहे व्हॉइड रेशो वर्सेस इफेक्टिव्ह स्ट्रेसचा, याचा जो ह्या ग्राफचा जो स्लोप आहे त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. नोट डाऊन करा, खूप इम्पॉर्टंट आहे काय, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. आणि ती जी कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी त्याला आपण डिनोट करतो, वी डिनोट इट बाय AV. वी डिनोट दॅट कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी विथ द हेल्प ऑफ लेटर AV. आणि ह्या AV लेटरनं आपण काय डिनोट केला, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. मग कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी डिफाइन केला. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज नथिंग बट द स्लोप ऑफ द ग्राफ विथ व्हॉइड रेशो ऑन द अरिथमेटिक स्केल अँड इफेक्टिव्ह स्ट्रेस ऑन द अरिथमेटिक स्केल. इथं जर तुम्ही जर बघितलं तर जो वाय ॲक्सिसवरती व्हॉइड रेशो जो ड्रॉ केला आहे तो मी अरिथमेटिक स्केलवरती ड्रॉ केलेला आहे, इट इज नॉट ऑन द लॉग स्केल. आणि इथं जर बघितलं तर इफेक्टिव्ह स्ट्रेस जी एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ केली इट इज ऑल्सो ऑन दी अरिथमेटिक स्केल, इट इज नॉट ऑन दी लॉग ग्राफ और इट इज नॉट ऑन दी लॉग स्केल. मग आता इथं जर बघितलं तर हा जो रेशो घेतला आहे आपण, हा काय घेतला आहे, E नॉट मायनस E1 डिवाइड बाय सिग्मा नॉट मायनस सिग्मा 1. आणि हा जी क्वांटिटी निगेटिव्ह क्वांटिटी आहे, सो आपल्याला कोएफिशियंट निगेटिव्ह नको आहे, सो वी टेक दी मॉड ऑफ दिस कोएफिशियंट. आपण काय करणार, याचा कोएफिशियंटचा मॉड घेणार आणि त्यावरनं जी क्वांटिटी भेटणार ती असणार तुमची कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. मग आता कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी भेटली, इथं मला एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, इज कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज कॉन्स्टंट. कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी कॉन्स्टंट आहे, नो, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज नॉट कॉन्स्टंट. वाय द कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी नॉट कॉन्स्टंट, याच्यावरती डायरेक्टली MCQ तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, इज कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज कॉन्स्टंट, नो. वाय, इथं जर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पॉईंटला या ग्राफचा स्लोप चेंज होत जातोय, या प्रत्येक पॉईंटला या ग्राफचा काय होतोय, स्लोप चेंज होत जातोय. आणि व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज नथिंग बट द स्लोप ऑफ दिस ग्राफ. आणि हा स्लोपच जर चेंज होत असेल म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी कंटिन्युअसली चेंज होतोय, इट इज नॉट कॉन्स्टंट.
हे झालं कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. मग आता सेकंड पॉईंट मी तुम्हाला म्हटलं होतं काय, की जो पण ग्राफ आपण ई वर्सेस सिग्मा ड्रॉ केला आहे तोच ग्राफ आपण कोणासाठी ड्रॉ करणार, ई वर्सेस लॉग ऑफ सिग्मासाठी ड्रॉ करणार. मग सर लॉग ऑफ सिग्माचा काय मिनिंग, तर मित्रांनो इथं लक्ष द्या, ज्यावेळेस मी ए व्ही डिफाईन केला तर ए व्ही डिफाईन करताना मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो वाय ॲक्सिस आहे हा वाय ॲक्सिस अरिथमेटिक स्केलवरती आहे आणि हा एक्स ॲक्सिस पण अरिथमेटिक स्केलवरती आहे. पण ज्यावेळेस मी आता सेकंड ग्राफ डिफाईन करतोय तर सेकंड ग्राफ डिफाईन करताना आपला वाय ॲक्सिस अरिथमेटिक स्केलवरती असणार आहे आणि जो एक्स ॲक्सिस आहे दॅट एक्स ॲक्सिस विल बी ऑन दी लॉगरिथमिक स्केल. सो इट वी कॅन से इट इज ऑन दी सेमी लॉग ग्राफ. सो आपण हा जो ग्राफ ड्रॉ करणार आहे इट विल बी ऑन दी सेमी लॉग ग्राफ. सो वी कॅन से हिअर लॉग ऑफ सिग्मा बार, इट विल बी ऑन दी लॉग ऑफ सिग्मा बार. मग आता ज्यावेळेस तुम्ही असा ग्राफ ड्रॉ करणार ई वर्सेस लॉग सिग्मा, ॲक्च्युली इथं एक पॉईंट नोट करा की ज्यावेळेस पण आपण लॉग घेतो तो लॉग घेण्याचा पर्पज तोच असतो की ज्यावेळेस एखादा ग्राफ तुमचा कर्व येतोय त्या कर्व ग्राफला जर तुम्हाला स्ट्रेट लाईन जर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, स्ट्रेट लाईनमध्ये बनवायचं असेल तर स्ट्रेट लाईन येण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एका ॲक्सिसवरती आयदर इट इज ॲप्सिसा ऑर ऑर्डिनेट त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागतं, लॉग घ्यावा लागतो. मग इथं आपण तेच केलेलं आहे की जो ॲप्सिस आहे जो एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपण काय केले, लॉग ऑफ सिग्मा घेतला आहे आणि असं घेतल्यानंतर तुम्हाला जो ग्राफ भेटतोय दॅट ग्राफ विल बी लाईक दिस, that graph will be like this, that graph will be like this. मग आता असा जर ग्राफ जर तुम्हाला भेटत असेल तर ऑब्वियसली इट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ अँड टेल मी इफ इट इज अ स्ट्रेट लाईन ऑब्वियसली दी स्लोप ऑफ दी स्ट्रेट लाईन विल बी कॉन्स्टंट. आणि स्ट्रेट लाईनचा स्लोप जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याच्यामधनं जो पॅरामीटर भेटणार आहे त्याचा जो स्लोप आपण डिफाईन करणार आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो इफ यू सी हिअर लेट्स से सिग्मा नॉट ज्यावेळेस इफेक्टिव्ह स्ट्रेस होती त्यावेळेस वाईड रेशो ई नॉट होता आणि ज्यावेळेस लॉग ऑफ सिग्मा, ज्यावेळेस लॉग ऑफ सिग्मा 1 इफेक्टिव्ह स्ट्रेस होती त्यावेळेस तुमचा वाईड रेशो काहीतरी काय होता, E1 वाईड रेशो होता. मग आता याचा जर स्लोप डिफाईन करायचा असेल तर स्लोप कसा डिफाईन करणार, याचा जो स्लोप आपण डिफाईन करतो त्या स्लोपला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेशन. त्याला काय म्हणतो, किंवा आपण त्यालाच काय म्हणतो कॉम्प्रेशन इंडेक्स, त्यालाच काय म्हणतो आपण कॉम्प्रेशन इंडेक्स आणि इट इज डिनोटेड बाय जनरली CC. आपण काय करतो CCनं जनरली डिनोट करतो, काय म्हणणार कॉम्प्रेशन इंडेक्स. मग याचा स्लोप डिफाईन करायचा आहे. स्लोप कसा डिफाईन करणार, ऑब्वियसली y0 मायनस y2 मायनस y1 किंवा y1 मायनस y2. सो इफ यू सी हिअर वी विल टेक द E0 मायनस E1 डिवाइड बाय log of what, log of it will be obvious log of sigma naught, log of sigma naught minus log of sigma 1, log of sigma 1. मग आता इथं जर बघितलं तर सिग्मा नॉट इज लेस दॅन सिग्मा 1. अगेन धिस कॉम्प्रेशन इंडेक्स विल बी वॉट, निगेटिव्ह क्वांटिटी. देन आय वॉन्ट टू कन्वर्ट दॅट निगेटिव्ह क्वांटिटी इन टू पॉझिटिव्ह क्वांटिटी. काय करा, इथनं मायनस कॉमन काढा आणि इथनं जर मायनस जर कॉमन जर काढलं तर काय भेटणार आहे तुम्हाला, ऑब्वियसली दॅट CC विल बी इज इक्वल टू वॉट, E0 minus E1 divided by log of sigma 1 bar divided by sigma naught, and it will be negative quantity. We will take the mod of this quantity and it will be a positive quantity. सो इथं आपण दोन इम्पॉर्टंट इंडेक्स डिफाईन केले आहे. कोणकोणत्या, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी आणि कॉम्प्रेशन इंडेक्स. त्यामध्ये जो खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे, खूप इम्पॉर्टंट डिफरन्स कोणता आहे, कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज नॉट द कॉन्स्टंट क्वांटिटी अँड कॉम्प्रेशन इंडेक्स इज द कॉन्स्टंट क्वांटिटी. ती का आहे हे तुम्हाला ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. आय होप यू ऑल क्लिअर दिस. सो नेक्स्ट आपण जो मूव ऑन करू शकतो, नेक्स्ट जो प्रायमरी कन्सॉलिडेशनची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलं नेक्स्ट टॉपिक तो कोणता, इट इज ओव्हर कन्सॉलिडेटेड. मग आता मी तुम्हाला आधी पण मेन्शन केलं होतं की जे दोन ग्राफ आपण ड्रॉ करताय ते कोणासाठी केले, नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी. आणि आता मला ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल डिस्कस करायची आहे. जो ई वर्सेस सिग्माचा ग्राफ जो डिस्कस करायचा आहे तो ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी डिस्कस करायचा आहे. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल अँड ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. So don't worry, we will discuss what is the difference between the normally consolidated soil and what is the difference between over consolidated soil. मग आता ज्यावेळेस मी नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल म्हणतोय त्याचा काय अर्थ होतोय आणि ज्यावेळेस मी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल म्हणतो त्यावेळेस त्याचा काय अर्थ होतो. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली. सपोज यू हॅव कन्स्ट्रक्टेड वन बिल्डिंग. मला ज्यावेळेस तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली आणि आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम त्या बिल्डिंगला तुम्ही डिमॉलिश केलं, त्या बिल्डिंगला रिमूव्ह केलं. मग त्या बिल्डिंगला रिमूव्ह केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बिल्डिंग इनिशियली ज्यावेळेस प्लेन ग्राउंड होतं आणि त्यावरती तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली, ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्यानंतर ऑब्व्हियसली सॉईलमध्ये काय तयार झाले, स्ट्रेसेस तयार झालेले आहे. त्या स्ट्रेसेस तयार जे झालेले आहेत, आता बिल्डिंग डिमॉलिश केली, बिल्डिंग तुम्ही काढून टाकल्यामुळं त्यामधले स्ट्रेसेस परत डिक्रीज झालेले आहेत. म्हणजेच सॉईलमधल्या स्ट्रेसेस कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे, कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे.
मग जर त्याच्या कंडिशन जर ऑब्झर्व जर केल्या तर सपोज एखादा मी सॉईल इलेमेंट घेतला, एखादा पॉईंट जर घेतला सॉईलमध्ये आणि त्यामध्ये ज्या येणाऱ्या स्ट्रेसेस आहे, आत्तापर्यंत जी स्ट्रेस आहे, आत्ता जी आलेली स्ट्रेस आहे ती अशी स्ट्रेस आहे की आत्तापर्यंत तेवढी स्ट्रेस कधीच आलेली नाही. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर काय, आत्ता तुमच्या सॉईलवरती जी प्रेझेंट स्ट्रेस आहे त्या एवढी स्ट्रेस आत्तापर्यंत सॉईलवरती कधीच आलेली नाही. म्हणजे आपण 2 पॅरामीटर कन्सिडर करू, एक काय पास्ट स्ट्रेस आणि एक काय प्रेझेंट स्ट्रेस. म्हणजे प्रेझेंट जी स्ट्रेस आहे इट इज ग्रेटर दॅन एनी पास्ट स्ट्रेस. म्हणजे पास्टमध्ये अशी कोणतीच स्ट्रेस नाही आहे की जी आत्ताच्या स्ट्रेसपेक्षा काय मोठी आहे. ज्यावेळेस आत्ताची स्ट्रेस ही सगळ्यात जास्त असते त्याला म्हणतो तुम्ही नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. त्याला काय म्हणता, नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. पण सपोज अशी कंडिशन आहे, म्हणजेच आपण सपोज बिल्डिंग डिमॉलिश केलेली आहे. मग आता ज्यावेळेस बिल्डिंग सॉईलवरती होती त्यावेळेस सॉईलमध्ये काहीतरी स्ट्रेसेस होत्या, पण आता प्रेझेंटली आपण त्या बिल्डिंगला डिमॉलिश केलं, त्या बिल्डिंगला काढून टाकलं, म्हणजे आता स्ट्रेसेस कमी झाल्या. म्हणजे मी काय म्हणू शकतो की जे आता प्रेझेंटली स्ट्रेसेस ज्या आहेत त्या सॉईलमधले इट इज लेस दॅन दी पास्ट स्ट्रेस. मग अशी ज्यावेळेस कंडिशन डेव्हलप होते सॉईलमध्ये की प्रेझेंट जी स्ट्रेसवरती सॉईलवरती आहे इट इज अ लेस दॅन दी पास्ट स्ट्रेस, त्यावेळेस त्या सॉईलला म्हणतात ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. क्लिअर? नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल, ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. ओके. जनरली जी नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल आहे आपण डिनोट करतो व्हॉट, NCS, आणि ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल OCS. NCS फॉर नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल, OCS फॉर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. आणि ज्यावेळेस ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल आपण डिस्कस करतोय तर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक रेशो डिस्कस करायचा आहे, दॅट इज नथिंग बट युअर ओव्हर कन्सॉलिडेशन रेशो. तो ओव्हर कन्सॉलिडेशन रेशो फॉर्म करण्यामागचा पर्पज एवढाच की यू शुड डिस्टिंग्विश ऑर यू कॅन डिस्टिंग्विश बिटवीन दी नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल अँड ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. मग आता जर तो रेशो जर बघायचा असेल आपल्याला, जर रेशो जर बघायचा असेल over consolidation ratio that we generally denoted by as a OCR, generally denote as a OCR. That OCR is defined as maximum effective stress in the past, maximum effective stress in the past, maximum effective stress in the past. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त स्ट्रेस किती आली सॉइलवरती डिवाइड बाय मॅक्झिमम प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस, मॅक्झिमम प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस. म्हणजे सध्या सॉईलवरती किती स्ट्रेस आहे ह्या दोघांचा रेशो ज्यावेळेस घेतो त्यावरून OCR भेटतो. नाव टेल मी, जर मी तुम्हाला ओव्हर कन्सॉलिडेशन सॉईलसाठी जर रेशो विचारत असेल तर हाऊ मच इट विल बी? इट विल बी इक्वल टू 1, इट विल बी ग्रेटर दॅन 1, इट विल बी लेस दॅन 1. ऑब्वियसली इट विल बी ग्रेटर दॅन 1. वाय? आपण आत्ताच म्हणलंय की ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल कोणाला म्हणाल की प्रेझेंट जी इफेक्टिव्ह स्ट्रेस आहे इट इज अ लेस दॅन एनी ऑफ दी पास्ट स्ट्रेस. मग इथं जर बघितलं तर पास्ट स्ट्रेस मोठी आहे, प्रेझेंट स्ट्रेस लेस आहे, म्हणजे ऑब्वियसली हा रेशो काय असणार आहे, इट विल बी ग्रेटर दॅन 1. सो इफ युअर OCR इज ग्रेटर दॅन 1, इफ युअर OCR इज ग्रेटर दॅन 1 इट विल बी व्हॉट, ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. इट विल बी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. जर तुमची प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस आणि पास्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस जर इक्वल असेल तर दॅट OCR विल बी इक्वल टू 1. आणि तुमची प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस जर हायर असेल ॲज कम्पेअर टू पास्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस दॅट OCR विल बी लेस दॅन 1 अँड इट इज जनरली बोथ द केसेस ऑफ नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. पण तुम्ही बुकमध्ये जर बघितलं तर हा जो OCR ज्यावेळेस इक्वल टू 1 आहे त्याला म्हटलं जातं नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल, आणि OCR लेस दॅन 1 असेल त्याला म्हटलं जातं अंडर कन्सॉलिडेटेड सॉईल. बट बेसिकली यू कॅन कन्सिडर दिस बोथ ॲज दी नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. क्लिअर? सो ओव्हर कन्सॉलिडेशनचा रेशो आपण डिस्कस केला आहे. आता आजचा जो लेक्चर आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक लास्ट टॉपिक डिस्कस करणार आहे अँड दॅट इज नथिंग बट दी ग्राफ ऑफ E वर्सेस लॉग सिग्मा फॉर व्हॉट, फॉर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. कारण आधी जे 2 ग्राफ डिस्कस केले आपण इट इज डिस्कस फॉर नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. नाव विल डिस्कस दॅट ग्राफ फॉर दी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी तो काय करणार आपण ग्राफ डिस्कस करणार आहोत. मग आता ओव्हर कन्सॉलिडेटेड साईडसाठी जर तो ग्राफ जर आपण जर बघितला तर साधारणतः मी इथे एक ग्राफ ड्रॉ करतोय आणि हा ग्राफ जर आपण जर बघितला तर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी जो E वर्सेस सिग्माचा जो ग्राफ येतो निघून येतो तो ग्राफ इट विल बी लाईक दिस, दॅट ग्राफ विल बी लाईक दिस. मग आता इथं काय झालेलं आहे, हा E वर्सेस सिग्मा, E वर्सेस काय आहे, सिग्मा आहे. तर इथं जो तुम्हाला एक कर्व पॉईंट जो दिसतोय, इथं जो एक कर्व पॉईंट दिसतोय, या कर्व पॉईंटला काय होतंय, कर्व पॉईंटला काय होतंय, या कर्वचं कर्वेचर चेंज होतंय. आणि कर्वेचर चेंज होतंय मित्रांनो, इथं जर लक्ष दिलं तर लेट्स से सपोज ही काहीतरी एक इफेक्टिव्ह स्ट्रेस आपण कन्सिडर करू, लेट्स से सिग्मा नॉट.
सिग्मा नॉट ही काहीतरी काय केली आपण इफेक्टिव्ह स्ट्रेस कन्सिडर केली. आणि लेट्स से की तुमची जी प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस आहे दॅट प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस इज लेस दॅन दी पास्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस. म्हणजे या सिग्मा नॉटपेक्षा तुमची स्ट्रेस लेस आहे. मग स्ट्रेस जर लेस असेल तर ग्राफवरती कुठं असणार, इट विल बी ऑब्वियसली दिस साईड. आणि स्ट्रेस जर जास्त असेल तर इट विल बी ऑब्वियस ऑन दिस साईड. मग मला सांगा ज्यावेळेसच तुमची स्ट्रेस जर पास्ट स्ट्रेसपेक्षा जर लेस असेल दॅट विल बी केस ऑफ दी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. आणि त्यावेळेस जो तुम्हाला ग्राफ भेटतो दॅट ग्राफ विल बी लाईक धिस. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची स्ट्रेस इज ग्रेटर दॅन दी पास्ट स्ट्रेस त्यावेळेस काय असणार तुमची नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईल. आणि नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईलचा तुम्हाला ग्राफ काय भेटणार आहे, असा भेटणार आहे. आता हा ग्राफ असा कसा जनरेट झाला दॅट यू विल बी क्लिअर इन दी मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. ज्यावेळेस आपण मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग टॉपिक बघू त्यामध्ये तुम्हाला एकदम क्लिअर होईल की ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी असा ग्राफ का आला आणि नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी असा ग्राफ का आला. फक्त इथं आता एक लास्ट पॅरामीटर मला डिफाईन करायचं आहे दॅट इज नथिंग बट दी रिकॉम्प्रेशन इंडेक्स. नाउ व्हॉट इज मीन बाय रिकॉम्प्रेशन इंडेक्स. कॉम्प्रेशन इंडेक्स बघितली, मग कॉम्प्रेशन इंडेक्सला काय करतोय आपण, रिकॉम्प्रेशन करतोय. म्हणजेच ज्यावेळेस सॉईल ओव्हर कन्सॉलिडेटेड असते ॲक्च्युली दॅट यू विल क्लिअर इन दी मल्टीस्टेज सायक्लिक लोडिंग. पण जसं आपण नॉर्मली कन्सॉलिडेटेड सॉईलसाठी कॉम्प्रेशन इंडेक्स आपण डिफाईन केली विथ द हेल्प ऑफ द ई वर्सेस लॉग सिग्मा बार, तसंच आपण रिकॉम्प्रेशन इंडेक्स डिफाईन करू शकतो फॉर वॉट ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल. आणि ती कोणत्या रिजनमध्ये डिफाईन होणार, ऑब्वियसली दॅट विल डिफाईन इन दिस रिजन. या रिजनमध्ये काय होणार तुमचं CR डिफाईन होणार. दॅट विल बी रिकॉम्प्रेशन इंडेक्स अँड द फॉर्म्युला विल बी सेम फॉर्म्युला जो कॉम्प्रेशन इंडेक्सचा फॉर्म्युला बघितला E0 - E1 डिवाइड बाय लॉग ऑफ सिग्मा 1 बाय सिग्मा नॉट. सेम फॉर्म्युला तुमचा कोणाचा असणार आहे, रिकॉम्प्रेशन इंडेक्सचा. बट तिथं जो सिग्मा 1 आणि सिग्मा नॉट आहे त्याचे काय नोटिफिकेशन चेंज असणार आहे. काय नोटिफिकेशन चेंज असणार आहे, कारण सिग्मा 1 तिथं जी होती ती नंतरची स्ट्रेस होती आणि सिग्मा नॉट आधीची स्ट्रेस होती. सिग्मा 1 तिथं ग्रेटर होता ॲज कम्पेअर टू सिग्मा नॉट. पण इथं काय होणार आहे, इथं गणित उलटा आहे का, कारण ज्यावेळेस मी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉईल होतोय त्यामध्ये माझी प्रेझेंट इफेक्टिव्ह स्ट्रेस जी असणार आहे ते काय असणार आहे, इट विल बी लेस ॲज कम्पेअर टू दी पास्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस. आणि तिथंच आपण काय करतो, रिकॉम्प्रेशन इंडेक्स डिफाईन करतो. सो हिच्या आत्तापर्यंत जो आपण टॉपिक बघितला की प्रायमरी कन्सॉलिडेशनचे कॅरेक्टरिस्टिक कंप्लीट केला आणि कन्सॉलिडेशनचा टाईप कंप्लीट केला. नेक्स्ट जे तुमचं लेक्चर असणार आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टर्झागीचं 1 डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी आणि सेटलमेंट ॲनालिसिसचा विषय आपण डिस्कस करू. अँड इट विल बी दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. हा जो टर्झागी सरांचा जो 1 डायमेन्शनल कन्सॉलिडेशन थेअरी ती काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यावरती तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होऊ शकता. आत्ता जे टॉपिक बघितले त्यामध्ये आपण वेगवेगळे पॅरामीटर डिफाईन केले त्यावरती पण क्वेश्चन MCQs फॉर्म होता. आणि मला असं वाटतं की तुमचे होप दॅट यू क्लिअर ऑल दी कन्सेप्ट. तुम्हाला एक कन्सेप्च्युअल लेवलला कन्सॉलिडेशनचा इनिशियल जो पार्ट आहे तो काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. मग आता हे जो टोटल आपण जो कन्सॉलिडेशनचा टॉपिक बघितला याच्या ज्या हँड रिटन नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देऊ, तिथनं तुम्ही त्या डाउनलोड करू शकता, त्या परत रीड करा. ऑर एल्स जे आपण आता डिस्कस केलं त्याचे तुम्ही रनिंग नोट जर बनवल्या तर इट विल बी व्हेरी गुड. तुम्ही जर रनिंग नोट जर बनवत असाल तर त्या खूपच चांगलं तुमच्यासाठी होणार आहे, कारण त्या तुम्ही नंतर रिव्हिजन पण करू शकता आणि एक्झामच्या बिफोर पण तुम्हाला त्या काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. त्या शॉर्ट नोट्स बनवू शकता. शॉर्ट नोट्स कशा बनवल्या गेल्या पाहिजे, आय विल प्रोव्हाइड सेपरेट गायडन्स ऑन दॅट की शॉर्ट नोट्स कशा बनवल्या गेल्या पाहिजे, इफेक्टिव्ह शॉर्ट नोट्स कशा बनल्या पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. सो आपण हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण भेटूच, ज्याच्यामध्ये आपण हे सगळं कंप्लीट करणार आहोत. कन्सॉलिडेशन पूर्णपणे तुम्हाला यूट्यूबला फ्रीली अवेलेबल होणार आहे. सो एन्जॉय इट. इझिली तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. सो विल मीट इन दी नेक्स्ट. सो थँक्यू.